Hello friends, today we are going to begin 1.4 the story of tea म्हणजे चहाची गोष्ट. Let's see on page number 18 the first paragraph. Let us begin with a question. आपण एका प्रश्नाने सुरुवात करूया. Can you name the most widely consumed beverage in the world? जगामध्ये in the world most widely consumed. कंझ्युम्डचा अर्थ वापरले जाणे किंवा सेवन करणे. बेवरेजचा अर्थ पाण्याव्यतिरिक्त असणारे एखादे पेय. बेवरेज त्याचा अर्थ पाणी सोडून दुसरं कोणतंही पेय. तर प्रश्न असा विचारलेला आहे की जगामध्ये पाणी सोडून आफ्टर वॉटर म्हटलंय, पाण्यानंतर असं कोणतं पेय आहे की जगभरामध्ये सर्वात जास्त ते पिलं जातं. परहॅप्स मेनी ऑफ यू हॅव गेस्ड द आन्सर. गेस म्हणजे अंदाज करणे. शब्द मी सांगत जातोय, तुम्ही ते लिहित जायचंय. तुम्ही सर्वांनी अंदाज केला असेल आणि तो बरोबर असेल. द मोस्ट पॉप्युलर बेवरेज इन द वर्ल्ड इज टी. जगामध्ये सर्वात पॉप्युलर प्रसिद्ध अशा प्रकारचं कुठलं पेय असेल तर ते म्हणजे चहा. द फ्रेश ॲरोमॅटिक ब्र्यू. ॲरोमॅटिक हा मूळ शब्द आहे ॲरोमा म्हणजे सुगंध. ॲरोमॅटिक म्हणजे सुगंधी अशा प्रकारचं. ब्र्यूचा अर्थ दिलाय बघा, ड्रिंक मेड बाय बॉइलिंग ऑर कीपिंग समथिंग इन हॉट वॉटर फॉर सम टाईम. म्हणजे गरम असं पेय. ब्र्यू म्हणजे गरम उकळलेलं असं पेय. विथ विच पीपल लाईक टू बिगिन देअर डे. म्हणजे चहा हे एक असं फ्रेश ताजंतवानं आणि सुगंधी असं एक पेय आहे की ज्याचा वापर करून लोक आपल्या दिवसाची सुरुवात करतात. बिगिन देअर डे. इट हॅज अ रिफ्रेशिंग ॲस्ट्रिजंट फ्लेवर. रिफ्रेशिंग म्हणजे ताजेतवाने करणारा. ॲस्ट्रिजंट म्हणजे कडक, शार्प. फ्लेवर म्हणजे चव. तर याची चव ही अतिशय कडक आणि अतिशय ताजतवानी करणारी असते. इट इज ॲक्च्युली मेड बाय ब्रूइंग. आणि चहा बनवला जातो हा उकळून बनवला जातो. पाणी उकळून बनवला जातो. ब्रूइंग. दॅट इज बाय इन्फ्युजिंग इन बॉइलिंग वॉटर. इन्फ्युजिंगचा अर्थ मिश्रण करणे, मिक्स करणे. द लीव्ज अँड शूट्स ऑफ अ प्लांट. पानं, लीव्ज आणि शूट्स. शूट्स म्हणजे कळ्या, अंकुर म्हणतो आपण त्याला. तर पानं आणि कळ्या एका वनस्पतीच्या, प्लांट हुज बॉटनिकल नेम. आता बॉटनिकल हा शब्द बॉटनी या शब्दापासून आला आहे. BOTANY. बॉटनी म्हणजे वनस्पतीशास्त्र, वनस्पतींचं असलेलं शास्त्र. तर बॉटनिकल नेम म्हणजे वनस्पतीशास्त्रामध्ये त्याचं नाव काय आहे? नेम इज द कमेलिया सिनेन्सिस. चहाची जी वनस्पती आहे त्याला कमेलिया सिनेन्सिस असं म्हणतात. द लीव्ज आर ॲट फर्स्ट ड्राईड. पहिल्यांदा ती पानं जी आहेत ती सुकवली जातात. क्युअर्ड म्हणजे ती त्याच्यावर प्रक्रिया केली जाते. अँड प्रोसेस्ड बिफोर दे आर पॅक्ड अँड सोल्ड टू अस. म्हणजे त्या चहाच्या बागेतून पानं काढून आणली जातात, ती सुकवली जातात, त्यानंतर ती कट होतात, त्याच्यावर प्रक्रिया होते आणि मग ते पॅक करून तयार झालेला चहा आपल्यापर्यंत विक्रीला येतो. अशी ही सगळी प्रक्रिया आहे चहा बनवण्याची. या संदर्भातला एक व्हिडिओ जेव्हा आपला हा लेसन पूर्ण होईल तेव्हा तुम्हाला मी त्याची लिंक यूट्यूबची पाठवेन. तोही तुम्ही अवश्य बघा, म्हणजे कसं चहा बनवतात ते तुमच्या लक्षात येईल. थर्ड paragraph. Camellia sinensis is an evergreen plant. कमेलिया सिनेन्सिस म्हणजे चहाची वनस्पती जी आहे ती एव्हरग्रीन आहे. म्हणजे ते कधीच सुकत नाही. त्याची वनस्पती जी आहे ती एव्हरग्रीन, सदाहरित म्हणतात त्याला, एव्हरग्रीनला. दॅट ग्रोज इन ट्रॉपिकल अँड सबट्रॉपिकल क्लायमेट्स. ही जी वनस्पती आहे ती ट्रॉपिकल म्हणजे उष्ण कटिबंधामध्ये आणि सबट्रॉपिकल म्हणजे समशीतोष्ण कटिबंधामध्ये त्याची वाढ होते. आता उष्ण कटिबंध माहिती आहे तुम्हाला, ज्या ठिकाणी उष्णते म्हणजे आपण भूगोलामध्ये आपण अभ्यास केलेला आहे की जे विषुववृत्त असतं म्हणजे मध्य असतो पृथ्वीचा, त्याच्या दक्षिणे उत्तर गोलार्धामध्ये सगळ्यात वरच्या बाजूला
एक खालच्या बाजूला म्हणजे ट्रॉपिकल असतो आणि मधला भाग जो आहे तो सब ट्रॉपिकल आहे, म्हणजे उष्णकटिबंध आणि समशीतोष्ण कटिबंध. टी प्लांट्स रिक्वायर ॲट लिस्ट 100 to 125 सेंटीमीटर ऑफ रेनफॉल अ इयर. ज्या ठिकाणी चहाचं उत्पादन घेतलं जातं, चहाची वनस्पती तिची वाढ होऊ शकते, अशा ठिकाणी वर्षाला 100 ते 125 सेंटीमीटर इतका पाऊस पडणं अपेक्षित असतं. अँड प्रिफर ॲसिडिक सॉइल्स, आणि ज्या ठिकाणची जमीन त्या जमिनीमध्ये ॲसिडचं प्रमाण आहे, म्हणजे आम्ल त्याचं धर्म आहे त्या मातीचा, अशा ठिकाणी वनस्पती चहाची मोठ्या प्रमाणात त्याची वाढ होते. मेनी ऑफ द वर्ल्ड्स बेस्ट टी इस्टेट्स, जगातल्या अनेक चहाचे मळे बागा आर लोकेटेड ऑन हिल स्लोप्स, डोंगराच्या उतारावर, स्लोप म्हणजे उतार, ॲट इलेव्हेशन्स ऑफ अप टू 1500 मीटर्स. एलिव्हेशनचा इथं अर्थ उंची या अर्थाने घ्यायचा आहे. तर समुद्रसपाटीपासून 1500 मीटर उंचीवर साधारणपणे हे चहाचे मळे आपल्याला दिसून येतात. इट इज सेड दॅट द टी प्लांट्स ग्रो स्लोली अँड ॲक्वायर अ रिचर फ्लेवर ॲट दिस हाईट. असं सांगतात की चहाचे जी चव आहे ती अधिक चांगल्या प्रकारे आपल्याला या उंचीवर असलेल्या ठिकाणी आढळते. वेन द प्लांट्स मॅच्युअर, जेव्हा त्या वनस्पती मोठ्या होतात, वाढतात, ओनली द टॉप 1 or 2 inches ऑफ द प्लांट आर पिक्ड, तेव्हा त्या वनस्पतीचे 1 किंवा 2 इंचाचीच फक्त वरचा जो भाग आहे तेवढा तोडला जातो, खुडला जातो. These buds and leaves are called flushes. आता जे वनस्पती आहे चहाची, त्या चहाच्या वनस्पतीचा वरचेच फक्त जे अंकुर असतात, देठ असतात, तेवढेच काढले जातात, त्याला फ्लशेस म्हणतात. अ न्यू फ्लश ॲपियर्स ऑन द प्लांट एव्हरी 7 to 10 days ड्युरिंग द पीक ग्रोईंग सीझन. जेव्हा अगदी चांगला सीझन असतो ज्या वेळेला, त्या सीझनमध्ये ज्या ठिकाणचं आपण एखादं पान किंवा कळी खुडतो त्या ठिकाणी परत 7-8 दिवसांनी नवीन कळी निर्माण होते. लेफ्ट टू ग्रो ऑन इट्स ओन, आणि त्यासाठी वेगळं काय करावं लागत नाही आहे, आपोआप ते वनस्पतींची वाढ होते. द टी प्लांट मे ॲक्च्युली ग्रो इन टू अ स्मॉल ट्री, आणि मग त्या वनस्पतीची आणखीन वाढ होते, एखाद्या झाडामध्ये रूपांतर होतं. बट इन ऑल टी गार्डन्स, पण आपण जर निरीक्षण केलं तर सर्व चहाच्या मळ्यामध्ये द प्लांट्स आर प्रुन्ड. प्रुन्डचा अर्थ छाटणी करणे, छाटून टाकणे. त्या वनस्पतींची छाटणी केली जाते. अँड केप्ट ॲट अ हाईट ऑफ अबाउट 3 feet, आणि साधारणपणे 3 फूट उंचीपर्यंत त्यांची उंची ठेवली जाते. टू एनेबल इझी प्लकिंग ऑफ द लिव्स. वेस्ट हाय म्हटलं, म्हणजे वेस्ट म्हणजे कंबर, कंबरेपर्यंत त्याची उंची ठेवली जाते, जेणेकरून जी व्यक्ती ते काढणारी असते, खुडणारी असते, त्या व्यक्तीच्या कंबरेभर असल्यानंतर त्याला वाकावं लागत नाही, आणि मान वर करून, जर उंच असेल तर मान वर करून तोडावं लागेल, आणि जर उंची कमी असेल तर वाकून काढावं लागेल. दोन्हीकडे त्रास आहे. म्हणून मग कमरेभर उंचीची जर वनस्पती असेल तर सहज उभं राहून सुद्धा जाता जाता त्यांना ती वनस्पती खोडता येते, वरचे जे पार्ट आहेत ते. टू एनेबल इझी प्लकिंग ऑफ द लीव्स, पानांचा सहज खोडता येतील पानं, अशा दृष्टिकोनातून त्याची ठेवण असते. द टीज वी बाय आर युजली क्लासिफाईड अकॉर्डिंग टू देअर लीफ साईज. जे चहा असतो त्या चहाचे वर्गीकरण आहे, क्लासिफाय केलेले आहेत त्यांच्या पानाच्या आकारानुसार. अकॉर्डिंगली वी हॅव आसाम टाईप ऑफ टी. पहिला प्रकार आहे आसाम चहा, कॅरेक्टराइज बाय द लार्जेस्ट लीव्स, इथे पानं खूप मोठी असतात. सेकंड इज चायना टाईप, कॅरेक्टराइज बाय द स्मॉलेस्ट लीव्ह, सर्वात लहान पानं असतात ते चायना टी म्हणतात त्याला. आणि थर्ड इज कंबोर्ड. कंबोर्ड नावाचा एक प्रकार आहे ज्यामध्ये कॅरेक्टराइज बाय लीव्स ऑफ इंटरमिजिएट साईज. इंटरमिडिएट म्हणजे मीडियम, मध्यम आकाराची पानं या कंबोर्ड या प्रकारामध्ये मोडतात. वी हॅव 3 व्हेरी डिस्टिंक्ट अँड डिफरंट टी ग्रोईंग रिजन्स इन इंडिया. भारतामध्ये विचार केला आपण तर आपल्याकडे 3 प्रकारचे प्रदेश आढळतात की ज्या ठिकाणी चहाचं प्रमाण आहे.
ईच ऑफ दीज रिजन्स इज फेमस फॉर द स्पेशल टाईप ऑफ टी इट प्रोड्युसेस. प्रत्येक विभागामध्ये बनणारा चहा हा त्याचा स्पेशालिटी असते. विच आर युनिक इन टेस्ट, ॲरोमा, स्ट्रेंथ अँड फ्लेवर. प्रत्येक ठिकाणच्या या पदार्थाची चव, चहाची चव ही वेगळी असते. द 3 रिजन्स आर दार्जिलिंग इन नॉर्थ ईस्टर्न इंडिया, दार्जिलिंग ईशान्येमध्ये दार्जिलिंग, आसाम इन फार नॉर्थ नॉर्थ ईस्ट इंडिया म्हणजे आसाम, आणि निलगिरीज इन साऊथ इंडिया, दक्षिणेमध्ये निलगिरीज. पुढचा भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत. एवढा लेसन वाचा.